नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो असं होणार आहे. पण आपण कालच्या ट्विस्टमध्ये असं बघितलेलं असतं की जेव्हा आता या सुष्मिताने अर्पिता, मलिका आणि अंशुमन यांचं जे काही आता बोलण्याचं सत्य आहे तर ते सत्य ऐकलेलं असतं आणि तेव्हा तिला आपली जी काही जागा आहे तर ती जागा समजलेली असते. म्हणजे आपल्याला किती वापर करून घेतलं जातं, आपला वापर करून घेऊन आपल्या ताईच्या विरोधात आपल्याला भडकलं जातं आणि आपण त्यामध्ये ताईला होरपळण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण सुद्धा त्यामध्ये अडकत आहे. हे जे काही सत्य आता सुष्मिताच्या समोर आलेलं असतं तेव्हा तिला सगळं काही आठवतं. यांचं ऐकून आपण ताईला किती त्रास दिला, आपण ताईच्या म्हणजे किती विरोधात गेलो, सगळं काही आपण अंशुमन आणि मलिका यांचं ऐकलं, परंतु ते किती धोकेबाज निघाले. आपला फक्त वापर करून घेतात आणि वापर करून झाल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर काढणार आहे. हे सत्य जेव्हा आता सुष्मिताच्या समोर येतं, सुष्मिताचे डोळे उघडतात, परंतु आता मात्र ह्या सगळं काही दुर्दैवाने सुष्मिताने ऐकलेलं आहे हे मलिका आणि अंशुमन यांच्या समोर येतं. म्हणून आता जोराने मात्र आता ते सुष्मिताला जेव्हा ढकलून देतात पायरीवरून आणि त्या पायरीवरून ढकलून देत असताना मात्र आता मलिका म्हणते की आजपर्यंत आम्ही तर असं कित्येक जणीला पायरीवरून ढकलून दिलं, त्या म्हातारीला सुद्धा आम्ही पायरीवरून ढकलून दिलं होतं आणि त्या चिंगीला सुद्धा असंच पायरीवरून ढकलून देऊन आम्ही तिचा काटा काढला होता आणि तू तर काय कोणत्या लायकीची आहे, तुझा तर मात्र आता अवस्था आम्ही काय करतो तू बघतच राहा. म्हणून यावेळेस आता जे काही ती बोललेली आहे ते सगळं सुष्मिताने ऐकलेलं असतं आणि तिला पायरीवरून ढकलून दिलेलं असतं. सुष्मिताला आता जबर मार लागलेला असतो. सुष्मिताच्या डोक्याला मार लागल्यामुळे ती काही बेशुद्ध असते आणि तिला आता जेव्हा जी पडत्या वेळेस हे मलिकाचं बोलणं तिला ऐकलेलं असतं आणि तेच तिच्या डोक्यामध्ये आता विचार करून खेळवत आहे. परंतु आता जेव्हा सुष्मिता हॉस्पिटलला आहे आणि सुष्मिता जेव्हा हॉस्पिटलला असताना तिला रक्ताची गरज भासते तेव्हा मात्र आता ती स्वानंदीला कोणतं सत्य सांगत आहे. आत्तापर्यंत मलिकाचा आणि अंशुमनचं ऐकून स्वानंदीला त्रास देणाऱ्या या सुष्मिताचे आज डोळे उघडलेले आहेत आणि या सगळ्या संकटाच्या वेळेस आता तिचा जीव वाचवण्यासाठी स्वानंदी धावून आलेली आहे. कशाचाही विचार न करता आपली हक्काची बहीणच आपल्यासाठी धावून येते. म्हणून सुष्मिताचे डोळे उघडतात आणि आता नक्की स्वानंदी असं काय करते आणि स्वानंदीसमोर सुष्मिता कोणतं नवीन सत्य सांगते हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला विण दोघातीलही तोटेना या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील. तेव्हा मित्रांनो हे बघा, आता जेव्हा सुष्मितेला जिन्यावरून ढकलून दिलं जातं तेव्हा मल्लिका आता जोरजोराने ओरडायला सुरुवात करते की सुष्मिता सुष्मिता, कारण सुष्मिताला तिची खूप काळजी आहे असं दाखवते. तोंड आता स्वतःचं झोडून घेत असते. सुष्मिता काय झालं, अगं हे कसं घडलं, तू कशी जिन्यावरून पडली, म्हणून असं स्वानंदी आणि समोर दिखावा निर्माण करत असते की जेणेकरून त्यांनी काहीच केलेलं नाही. परंतु सुष्मिताला आता जबर डोक्याला मार लागलेला असतो. सुष्मिता बेशुद्ध होते. अंशुमन रडण्याचं नाटक करतो आणि हे सगळं काही आता अर्पिताने केलेलं असतं. आता मात्र लगेच अंशुमन, अर्पिता आणि मलिका खूप रडण्याचं नाटक करत आहे. जसे मात्र सुष्मितावर त्यांची खूपच काळजी आहे असं दाखवतात आणि त्याच वेळेस आता घाईने स्वानंदी हे सर्व काही सुष्मिताची अवस्था पाहते. सुष्मिताच्या डोक्यातून रक्त येत असतं, तिचं खूप ब्लडिंग वाया गेलेलं असतं. सगळ्यांना सुष्मिताची ती अवस्था बघून फार मोठा धक्का बसलेला असतो. सुष्मिताला घाईनं मात्र आता हॉस्पिटलला आणले जाते. तेव्हा मलिका, अंशुमन आणि अर्पिता यांना तर खूप हसू येत असतं, कारण आपण तर याचा कायमचा काटा काढला आणि शेवटी आपले सगळे काही अधिकार आपल्याकडे सुद्धा आलेत, आता हिची आपल्याला काही गरज नाही. तेव्हा मात्र आता सगळेजण मात्र शॉक झालेले आहेत. घाईने सुष्मिताला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं आणि सुष्मिताला ॲडमिट केलेलं असतं. डॉक्टर म्हणतात की हे बघा, सुष्मिताला आता मात्र आम्हाला ICUमध्ये घ्यावं लागेल, कारण तिची कंडिशन खूप बिकट आहे आणि जोपर्यंत आम्ही तिला आता व्यवस्थित चेक वगैरे करू शकत नाही तोपर्यंत आम्ही काही गॅरंटी देऊ शकत नाही. तेव्हा आता समर आणि स्वानंदी रडत आहे. समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, धीर धरा, सुष्मिताला काही होणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा स्वानंदी रडत असते. स्वानंदी म्हणते की मी बाबांना शब्द दिला होता, मी सुष्मिताला काहीच होऊन देणार नाही, पण आज ती जिन्यावरून पडली कशी मला काहीच कळत नाही. म्हणून मात्र आता तिच्या विचार करता करता एक गोष्ट डोक्यात येते
ती राजवाड्यांना म्हणते की राजवाडे, मला एक गोष्ट समजत नाही, कारण मागे आजीसुद्धा असंच जिन्यावरून पडल्या होत्या आणि चिंगीसुद्धा असंच पाय घसरून मात्र जिन्यावरून पडली. नक्की आपल्या घरामध्ये सगळेजण असे जिन्यावरून का पडतात? नक्की काय झालेलं आहे? मला काही कळतच नाही. म्हणून सगळेजण आता लगेच समर म्हणतो की हो ना, मी सुद्धा तोच विचार करतो, कारण आता चिंगीसुद्धा अशीच जिन्यावरून पडली होती आणि त्यात म्हणजे आता आजसुद्धा सुष्मिताच्या बाबतीत तेच घडलं. नक्की काय प्रॉब्लेम असेल कुणास ठाऊक, परंतु देवकृपेने मात्र आता सुष्मिता काही व्हायला नको, तिच्या डोक्याला लागलेलं आहे. आणि तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर म्हणतात की हे बघा, पेशंटची आता जी काही अवस्था आहे ती खूप क्रिटिकल आहे, डोक्याला जबर मार लागलेला आहे आणि त्यात म्हणजे आता ब्लिडिंगसुद्धा खूप झालेलं आहे, त्यामुळे त्यांना रक्त देण्याची तातडीने सोय करावं लागेल. तेव्हा आता सुष्मिताचा जो काही रक्तगट आहे तर तो चेक केला जातो आणि आता हा रक्तगट जो काही आहे तर तो रक्तगट मात्र आता लवकरच आपल्याला रक्त उपलब्ध करावं लागेल. तेव्हा स्वानंदी म्हणतं की डॉक्टर, तुम्ही काही काळजी करू नका, माझा रक्तगट आणि सुष्मिताचा रक्तगट आहे तो सेम टू सेम आहे, त्यामुळे आता मात्र मी सुष्मिताला रक्त देऊ शकते. तेव्हा स्वानंदीने मात्र कशाचाही पर्वा न करता आज सुष्मिताला रक्त दिलेलं आहे आणि त्याच वेळेस मात्र आता सुष्मिताला रक्त दिल्यानंतर सुष्मिता शुद्धीवर येत असते आणि स्वानंदी तिच्या जवळ बसलेली असते. स्वानंदी म्हणते की हे बघ अगं सुष्मिता, काही झालं तर तू लवकरात लवकर बरी व्हायला हवी, मला फक्त तू हवी आहे, बाकी मला काही नको. काही झालं तरी आज सुष्मिता, तुझी जी काही अवस्था झालेली आहे त्या सगळ्याला मीच जबाबदार आहे. त्यावरती मात्र आता लगेच म्हणजे सुष्मिता म्हणत असते की नाही ताई, तू जबाबदार नाही, कारण आज जे काही झाले त्या सगळ्याला मात्र मी जबाबदार आहे. हे सगळं काही आता म्हणजे झाल्यानंतर सुष्मिता म्हणते की ताई नाही, माझी खूप मोठी चूक झालेली आहे, मला माफ कर, कारण मी खूप वाईट वागले. आज मात्र तू मला हॉस्पिटलला घेऊन आली, आज माझ्यासोबत तू उभी आहे आणि माझ्यासोबत माझ्या पाठीशी राहून आज तू मला रक्त दिलेलं आहे. खरंच तुझ्यामुळे माझा जीव वाचलेला आहे. आणि तेवढ्यात इकडे मलिका, अंशुमन आणि हे सगळेजण घरी निघून गेलेले असतात, कारण त्यांना असं वाटतं की आता ही सुष्मिता काही शुद्धीवर येणार नाही, कारण तिच्या डोक्याला इतकं जबर मार लागलेला आहे आणि ती कशी शुद्धीवर येऊ शकते. आणि एक शुद्धीवर नाही आली तर बरंच होईल, नाहीतर ती सगळं काही मलिका आता म्हणजे घाबरूनच असते की स्वानंदीला जर हिने काही सांगितलं तर अवघड होईल. तेव्हा मात्र आता सुष्मिता म्हणते की ताई, हे बघ, मला आज तुला एक गोष्ट अशी सांगायची आहे, कारण आत्तापर्यंत जे काही मी तुझ्यापासून लपवलं आणि आज अंशुमन येथे असायला हवे होते आणि मॉम इन लॉ सुद्धा येथे असायला हवे होत्या आणि आज माझीच माणसं येथे माझ्यासोबत नाही, ज्यांच्यासाठी मी तुझ्या विरोधात गेले, ज्यांच्यासाठी मी तुझ्या विरोधात जाऊन कटकारस्थान केलं आणि आज तेच माझ्यासोबत नाही, त्यांनीच मात्र मला जिन्यावरून ढकलून दिलं. तेव्हा हे ऐकल्यानंतर स्वानंदीला फार मोठा धक्का बसलेला असतो. स्वानंदी म्हणते की अगं सुष्मिता, तू काय बोलतेस? तेव्हा सुष्मिता म्हणते की हो ताई, मी एकदम खरं बोलत आहे, कारण त्या लोकांनीच मला ढकलून दिलं आणि मी त्यांचं बोलणं ऐकलं होतं. अर्पिता ताई, मलिका आणि ह्या अंशुमन हे खोटे आहेत, त्यांनी आत्तापर्यंत तुझ्या विरोधात माझ्याकडून सगळं काही करून घेतलं. आता राजवाडे म्हणजे जिजूंच्या सह्यासुद्धा माझ्याकडून घेतल्यात आणि त्यांना काही ती प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करायची आहे आणि त्या प्रॉपर्टीसाठी मी त्यांना खोट्या सह्यासुद्धा करून दिल्यात. माझी खूप मोठी चूक झाली ताई, मला माफ कर. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की सुष्मिता, तू काय बोलतेस? अगं तुला एकदा असं काही सर्व काही करताना मला विचारायला नको होतं का? मी तुला पहिल्या दिवसापासून सांगत होते की अंशुमन चांगला नाही आणि काकूचा सुद्धा उद्देश चांगला नाही, त्यामुळे तू त्यांच्यापासून लांब राहा. मी तुला किती वेळेस ते सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि आज तू काय केलंस? आज मात्र तू राजवाड्यांचा सुद्धा धोका दिला. आज मात्र तुझ्या जिजूंना तू इतका मोठा धोका दिला, ते कधी तुला माफ करतील का? पण तरीसुद्धा आज ते तुझ्यासोबत आहे. तेव्हा सुष्मिता आणखीनच रडत असते. सुष्मिता म्हणते की ताई, मी खरंच खूप चुकले, मला माफ कर, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, मी खरंच तुझ्या विरोधात गेले आणि ताई मला बहिणीचं प्रेम दिसलं नाही, मी पूर्णपणे अंशुमनच्या प्रेमामध्ये वेडी झाले होते. ते मला जे काही सांगत आहे ते सगळं काही मी करत गेले, कारण त्यांनी मला खोटं प्रेम दाखवलं. खोटं प्रेम दाखवून मला आता गुंडाळण्याचा प्रयत्न केला, पण आज त्यांच्यामुळे माझी अवस्था अशी झालेली आहे आणि आज ते सुद्धा मला विचारायला सुद्धा इथे आले नाहीत. ताई, तू मला रक्त दिलं आणि मला वाचवलंस, खरंच मी तुझी माफी मागते. म्हणून सुष्मिता हात जोडून माफी मागत असते. पण स्वानंदीला आता धक्का बसलेला असतो, कारण जी प्रॉपर्टी आता राजवाड्यांची आहे तर ती प्रॉपर्टी मात्र काकूने आपल्या नावावर करून घेतलेली आहे. हे सगळं काही स्वानंदीला जेव्हा समजतं तेव्हा आता स्वानंदी म्हणते की नाही,
आता काकूंना वेळ आलेली आहे पुरावा देऊन घरातून बाहेर काढण्याची, कारण आज सुष्मिताची अवस्था त्यांनी अशी केली। त्यावेळेस मात्र सुष्मिता म्हणते की ताई, मला तुला अजून एक सत्य असं सांगायचं आहे की जेव्हा आजी जिन्यावरून पडल्या होत्या तेव्हासुद्धा काकूनेच त्यांना ढकलून दिलं होतं आणि चिंगीच्या बाबतीत जे काही घडलं होतं, चिंगीसुद्धा जिन्यावरून पडली होती, ते सगळं मात्र आता ह्या काकूंनी आणि अर्पिता ताईंनी केलेलं आहे। तेव्हा स्वानंदी म्हणते की नक्कीच मला संशय होता, कारण मला असं वाटत होतं की घरातील प्रत्येक व्यक्ती जिन्यावरून पडतेच कशी, नक्की यामागे कोणाचा तरी हात असेल। तेव्हा सुष्मिताने हे सत्य सांगितल्यानंतर आता सुष्मिताला म्हणजे आता जे काही पुरावा स्वानंदीला हवा असतो तो पुरावा तिला मिळालेला असतो। तेव्हा ती सगळं काही आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेते सुष्मिताचं बोलणं आणि म्हणते की हे बघ सुष्मिता, तू काही काळजी करू नको, टेन्शन वगैरे घेऊ नको, तू फक्त तुझी काळजी घे, मी आहे तुझ्यासोबत, तू काही घाबरू नकोस। जे काही चुका तुझ्याकडून झालेल्या आहेत त्या सगळ्या चुका मी दुरुस्त करते, फक्त आता मला तुझ्या म्हणजे साथीची गरज आहे, तो फक्त अंशुमन आणि मलिका यांना घाबरू नकोस, जे काही तू सांगितलेलं आहे ते सगळं राजवाड्यांच्या समोर सांग। तेव्हा सुष्मिता म्हणते की ताई ठीक आहे, आता मी त्यांना नाही घाबरणार। आणि त्याच वेळेस मात्र आता राजवाड्यांना सुष्मिता सगळं काही सांगत असते आणि तेवढ्यात तिथे मलिका अंशुमन येतात। तेव्हा आता राजवाडे हे सगळं काही ऐकतो समरला हे ऐकल्यानंतर आता मात्र इतका राग आलेला असतो, त्याला असा राग कसं रिॲक्ट व्हावं तेच काही कळत नसतं। तो सनकनी पुढे येतो आणि काकूच्या कानामागे ठेवून देतो। काकूला म्हणतो की काकू, अगं हे पांग फेडले का तुम्हाला, एका आईचं मी तुला प्रेम दिलं आणि तू माझ्याशी खोटं वागत राहिली। एका काकूच्या पाठीमागे एक चोर दडलेला आहे, एक अगदी लाचार बाई दडलेली आहे, मला माहिती नव्हतं। म्हणून समर आता हॉस्पिटलमध्ये काकूवर खूपच भयंकर चिडलेला असतो। अंशुमन तर गेल्यातून मी सोडण्यात दिलेला होता, कारण तो कशा लायकीचा आहे, किती नीच आहे हे मला पहिल्यापासून माहिती होतं, पण काकू तू सुद्धा मात्र तसं असशील मला माहिती नव्हतं। म्हणजे अंशुमनच्या मध्ये तुझेच गुण आहे, तर मी तर तुला खूप चांगलं समजत होतो। तेव्हा स्वानंदीने पुरावेसहित आता समरला सगळं काही स्पष्ट करून दाखवलेलं असतं आणि त्याच वेळेस आता समरने तेथे पोलीस साहेबांना फोन केलेला असतो आणि इन्स्पेक्टरांना तेथे बोलावून घेतलेलं असतं आणि सुष्मिताने दिलेल्या जबाबावरून मात्र आता सगळं काही हे निरर्थक ठरलेलं असतं। म्हणजे आता पुरावे सापडलेले आहेत आणि त्या पुराव्यामुळे मात्र आता सगळ्यांच्या समोर एक सत्य आलेलं असतं आणि ते सत्य म्हणजे आता ह्या सगळ्यामागे कारस्थान करणारी काकू आणि अंशुमन हे दोघं आहेत। हे सगळं काही समजल्यानंतर आता सगळ्यांना फार मोठा एक धक्का बसतो आणि स्वतः शेवटी मलिका काकूची आता एंट्री पोलीस स्टेशनला होणार असते। तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की असं काय होणार आहे, कारण स्वानंदीने आणि सुष्मिताने मिळून काकूला धडा शिकवलेला असतो, तर पुढे असं काय होणार आहे जे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।